शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कचेरी समोर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। आंदोलनास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आणि यावेळी बोलताना आमदार गाडगीळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन त्यांच्याशी बैठक लावण्याची जबाबदारी मी घेतो असं त्यांनी आश्वासित केलं आहे। आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील आणि तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहितदादा पाटील यांनी फोनवरून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलनास पाठिंबा देऊन सरकारने जर भूमिका बदलली नाही तर आम्ही तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी होऊ असं जाहीर केलंय। अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत। पूर्वीच्या रेखांकानुसार महामार्ग करणार असल्याचं प्रसारमाध्यमातून प्रसारित झालेलं आहे। आंदोलने करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही। रेखांकन बदलूनही महामार्ग करणार अशा वल्गना हवेत विरल्या। ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला। 12 जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाचे कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून महामार्ग रद्दचे नोटिफिकेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काढले आहे। सांगली जिल्ह्यातील संबंधित प्रतिनिधींना याबाबत निवेदनं देऊन चर्चा केली आहे। आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, भूषण गुरव, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, घनश्याम नलवडे, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हरुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील इत्यादींसह शेकडो शेतकरी आणि महिला पुरुष उपस्थित होते।